असं काहीतरी फोडा घालाय. चांगलं झालेलं बघवाय ना गवय. अरे पण मंगळू जाऊन काही लगीन थांबविणार नाही. बाळप्पा उभा आहे तिथं. यो वैजंताच्या हाताला चव आहे मात्र नक्की. झाले दूध पिऊन? होय होय. मी काय म्हणतो वैजंता, दूध फार छान होते, गोड गोड होते. अयो त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ते जास्त घातले होतेस का? होय होय. तुम्हाला चांगली झोप लागली पाहिजे की नाही? अय त्यामुळेच मला येतेय बघ, गुंगी म्हणतोय मी. अय्य, वारा घालायला सेवकाला पाठवू? अयो सेवकाला अय नको. उठा, कामाला लागा. काल मंगळू आला आणि पाटला समोर तुम्ही वल्गना केली तर त्या बाळ्याला सोडणार नाही म्हणून. आळस झटका आणि कामाला लागा, नाहीतर हलक्यात घेतील सगळे. अयो हलक्यात अयो मला. वैजंता, वाघ म्हातारा झाला तरी वाघच असतो. अय्य, पण गुहेत लपलेल्या वाघाला कोण घाबरणार? अयो मग लागलो की कामाला. हे असे? अयो त्या बाळूला फक्त सौंदतीवर परत येऊ दे बघा, मग दाखवतो त्याला. गावकरी सगळे माझ्याकडे बघून म्हणतील, अयो वाघ शिकारीला बाहेर पडला. वाघ शिकारीला बाहेर पडला. विक्रम, मामा 2 कोसावर सौंदती आले आहे. तेव्हा आम्हाला सोडून इकडं तिकडं कुठं जायचं नाही. नाही नाही, नाहीतर आम्ही तिथं असायचो, तूच नसायचा. असं नाही व्हायचं मामा. अव जत्रा आहे, गर्दी असती, कुठंतरी चुकल म्हणून सांगितलं. मामा तुम्हाला सोडून मी कुठं बी जाणार नाही. म्हणजे तुम्हाला तसं वाटतंय का तो कुठे जाईल म्हणून? देवी मोर उभा करतो तुला, तिच्या मोरत भंडारा लावेल. तुझं काम झालंच म्हणून समज, समजा ठीक होईल. बाळून सांगितलं नव, मग समजा नीट होईल बघा. ए, तिथं गेल्यावर पहिले कुंडात आंघोळ करायची, मग दर्शन घ्यायचं. वास येतो सगळ्या अंगाचा तुमचा. वय वय. अरे काय वय म्हणतो, येडची. आता घेतली नाही तरी चाल ना. एखादी वाडी वस्ती आली का गपचिप जाऊन चुटका मारून येतोय ती. अरे नाही गेलं बाबा. पटात्या तुझं तोंड तेवढं बंद कर गाड्या. ए बाळू, आता विक्रमला कसं देवी मोर उभं करणार आहेस, तसं मला बी उभं कर. मी नाक घासायला तयार आहे बाबा. पण देवीला म्हणा माझ्याकडे बघ, माझं बी लगीन लावून दे आता. अरे हासाला काय झालं तवा? बरं आता निघायचं का? लवकर दर्शन घेऊन माघारी फिरू. मला आयाची लय आठवण येते. वय चला.